आपण सुरू करूया. 8 वाजलेले आहेत. काल आपण 32व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं. रघुवंशमचा दुसरा सर्ग पाहतोय आपण आणि काल 32व्या श्लोकापर्यंत पाहिलेलं होतं की ज्यामध्ये आता तो राजा संपूर्णपणे हतबल झालेला आहे, राजा दिलीप. आणि असा हतबल झालेला राजा मनातल्या मनातच तडफडू लागलेला आहे की एवढी सगळी शक्ती असताना पण तो काहीही करू शकत नाहीये, कशाही प्रकारे त्या गायीची रक्षा करू शकत नाहीये. अशी इथपर्यंत आपण ही गोष्ट पाहिली होती. आता पुढे पाहूया. 33वा श्लोक आहे. सगळ्यांजवळ पीडीएफ असतील, त्यात पाहूया आपण. समार्य गृह्यम निगृहीत धेनु मनुष्य वाचा मनुवंशकेतुम विस्माययन् विस्मितमात्मवृत्तौ सिंहो सत्वम निजगाद सिंहः. ठीक आहे, परत एकदा वाचतो. समार्य गृह्यम निगृहीत धेनु मनुष्य वाचा मनुवंशकेतुम विस्माययन् विस्मितमात्मवृत्तौ सिंहो सत्वम निजगाद सिंहः. असा हा 33वा श्लोक आहे. काय सांगतायत ते याच्यामध्ये, याचा अन्वय पाहूया आपण. निगृहीत धेनु सिंहः आर्यगृह्यम मनवंशकेतुम आत्मवृत्तौ विस्मितम सिंहोर्सत्वम तम म्हणजे त्या राजाला प्रजेश्वरम मनुष्यवाचा विस्माययन निजगाद. ठीक आहे, काय म्हणतायत ते एकेका शब्दाचा अर्थ पाहूया. निगृहीत धेनु, निगृहीत, निग्रहण म्हणजे नाही का, निगृहीत म्हणजे पीडा देणे, नाही का, ज्याने त्या गायीला पीडा दिलेली आहे किंवा जो त्या गायीला त्रास देतो आहे, ज्याने त्या गायीला दुःख दिलेलं आहे, ज्याच्यामुळे त्या गायी संकटात पडलेले आहे. असा पीडिता धेनु येन सह, ज्याने गायीला पीडित केलेलं आहे, दुःखी केलेलं आहे. असा निगृहीत धेनु, हे कोणाचं विशेषण आहे? आता गायीला कोणी पीडित केलेलं आहे? तर सिंहाने पीडित केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यासाठीच हे विशेषण आहे. निगृहीत धेनु सिंहः. ठीक आहे, म्हणजे सिंह असं ते सांगता येईल. आता निगृहीत धेनु सिंह, गायीला पीडा देणारा, गायीला दुःखी करणारा असा तो सिंह. आर्यगृह्यम, आर्यगृह्य. आता आर्यगृह्य म्हणजेच काय की आर्याणाम म्हणजे आता सतानाम गृह्यम म्हणजेच पक्षम, म्हणजेच जे सन्मार्गावर चालणारे लोक आहेत किंवा ज्याला आपण सन्मित्र म्हणूया, अशा असलेल्या, अगदी नाही का, सन्मित्र, सन्मित्र म्हणजे काय पाहू आपण ते, पण अशा सन्मित्र असलेल्या आर्यगृह्यम, एखाद्या सन्मित्राप्रमाणे असलेल्या, सिंहोर सत्वम, सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या, सत्व म्हणजेच पराक्रम, सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या, सिंहोर सत्वम असा शब्द आहे इथं. सिंहोर सत्व म्हणजे सिंहोर सत्व महाबलस्तम, की नाही का, अशा त्या पराक्रमी, अशा त्या महाबलशाली. जो आता ही सगळी विशेषणं आहेत, ही कोणाची विशेषण आहेत? सगळी राजाची विशेषणं सांगतायत. निगृहीत धेनु आर्यगृह्यम सिंहः म्हणजे आता निगृहीत धेनु हे जे आहे हे फक्त सिंहाचं विशेषण झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर आर्यगृह्यम सिंहोर सत्वम मनुवंशकेतुम ही सगळी राजाची विशेषणं आहेत. आर्यगृह्यम म्हणजे सन्मित्र असलेल्या, त्यानंतर सिंहोर सत्वम म्हणजे सिंहाप्रमाणे पराक्रमी बलशाली असलेल्या, मनुवंशकेतुम, मनुवंश केतू, केतू म्हणजेच आता केतू म्हणजे ध्वजा, नाही का, केतू म्हणजे ध्वजा असा त्याचा अर्थ होतो. ध्वजा म्हणजेच आता एकदम जो उंच शिखरावरती आहे किंवा सगळ्यांचा जो मेरुदंड बनलेला आहे, सगळ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे असा. मनुवंश केतुम म्हणजे मनुवंशातील, ज्याला आपण म्हणूया की सगळ्यात श्रेष्ठ असा राजा किंवा मनुवंशातील कुलदीपक असलेला असा मनुवंश केतुम. केतू म्हणजे ध्वजा, पण आता इथं ध्वजा, मनुवंशातील ध्वजा म्हणजेच मनुवंशातला श्रेष्ठ राजा असं ते म्हणता येतं. मनुवंश केतुम मनुवंशातील कुलदीपक अशा आत्मवृत्तौ विस्मितम, आत्मवृत्तौ. आता आत्मवृत्त म्हणजे स्वतःची जी स्थिती झालेली आहे
काय स्थिती झालेली आहे राजाची, की त्याचा हात चिकटलेला आहे, अजिबात तो काहीच करू शकत नाही वगैरे, ही जी सगळी स्थिती आहे ही स्थिती आत्मवृत्तौ, वृत्त म्हणजे जी काय स्थिती आहे. तर आत्मवृत्तौ विस्मितम, स्वतःच्या स्थितीविषयी आश्चर्य करीत असलेल्या त्या म्हणजे तम, त्या राजाला, विस्माययन, त्या राजाला अधिक विस्मित करीत, अधिक आश्चर्यचकित करीत, अधिक आश्चर्याचा धक्का देत, विस्माययन, अधिक आश्चर्यामध्ये टाकत, संभ्रमामध्ये पाडत. मनुष्यवाचा, मनुष्यवाचा म्हणजे मानवी स्वर, मानवी वाणी, मनुष्य ज्या प्रकारे वाणी बोलतो त्या प्रकारची वाणी, मनुष्यवाचा, मानवी वाणीने, निजगाद, निजगाद म्हणजे बोलला. कोण निजगाद, कोण बोलला? निगृहीत धेनु सिंह निजगाद, नाही का, गायीला पीडा करणारा तो सिंह बोलला. ठीक आहे, कोणाला बोलला? तर या राजाला बोलला, तम, त्या राजाला बोलला. आणि कसा बोलला? अधिक आश्चर्यामध्ये पाडत मनुष्यवाणीने बोलला. ठीक आहे, पुन्हा एकदा संपूर्ण श्लोकाचा अर्थ पाहूया. सन्मित्र, मनुवंश दीपक, सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या व आपल्या स्थितीबद्दल आश्चर्य करीत असलेल्या त्या राजाला अधिकच आश्चर्यामध्ये पाडत त्या धेनूला पीडा करणारा तो सिंह मनुष्यवाणीने बोलला. ठीक आहे, आता कथा आपली पुढे आलेली की आता हा सिंह मनुष्यवाणीने बोलायला त्याने सुरुवात केलेली आहे. काय काय विशेषण वापरलीत आता इथं आधी त्यांनी? पहिलं, राजासाठी विशेषण वापरलेलं आहे आर्यगृह्यम, नाही का, आर्यगृह्यम. आता आर्य, आर्याणाम म्हणजे आता आर्य हा शब्द जो आहे तो आपण बऱ्याच ठिकाणी, नाही का, आर्य हे जेव्हा शब्द ऐकतो तर आर्य हा शब्द ऐकल्यानंतर आपण तो एकतर व्यक्तिवाचक म्हणा किंवा जातीवाचक म्हणा किंवा एखादा समूहवाचक म्हणा असा त्या शब्दाचा अर्थ घेतो, त्याला आर्य म्हणतो. ठीक आहे ना, म्हणजे आर्य असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक काहीतरी विशिष्ट लोक उभे राहतात, काहीतरी जमातीचे लोक उभे राहतात, काहीतरी समूह उभा राहतो किंवा एका विशिष्ट काळातलेच लोक उभे राहतात की आर्य त्या काळात होऊन गेलेले, पण त्यालाच आर्य म्हणतात असं नाहीये. ठीक आहे ना, आर्य ह्या शब्दाचं हे थोडासा अर्थ संकुचित झालाय, अर्थ संकोच त्याला म्हणूया आपण. पण अर्थ विस्ताराने जर पाहिला आपण तर आर्य हा शब्द कसा आहे की कर्तव्यम आचरण कार्यम अकर्तव्यम अनाचरण तिष्ठती प्रकृताचारे सवै आर्य इति स्मृतः, असा एक आर्यांची व्याख्या केलेली आहे. आता आर्यांबद्दल तशी बरेचसे मतमतांतर वगैरे वगैरे आहेत, नाही का, टिळक असतील, मॅक्स मुलर असेल, बरेचसे, याकोबी असतील, बरेचसे लोक होऊन गेलेले ह्याच्या आधी. तर प्रत्येकाने आर्य कोण होते, कुठून आले, कसे त्यांचं वास्तव्य झालं, असं प्रत्येकाने वेगवेगळ्या थिअरीज मांडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक आहेत आपल्या इथले, तर लोकमान्य टिळक म्हणतात की आर्य हे उत्तर ध्रुवाकडून आलेले आहेत आणि उत्तर ध्रुवाकडून येत 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 मग ते सिंधू नदीच्या काठावरती येऊन वसलेले आहेत वगैरे वगैरे असं. आता त्या खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्यांच्यावरती बरीचशी पुस्तकं पण आहेत आर्यांवरती, कोण आर्य आहे, कसं आहे, कधी आला कधी नाही आला वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आर्य हे जर मोठ्या अर्थाने आपण पाहिलं तर आर्य म्हणजेच काय? कर्तव्यम आचरण कार्यम अकर्तव्यम अनाचरण तिष्ठती प्रकृताचारे सवै आर्य इति स्मृतः, त्याला आर्य म्हणतात. कशाला आर्य म्हणतात? तर कर्तव्यम आचरण कार्यम, कर्तव्य म्हणजे जी गोष्ट करण्यायोग्य आहे किंवा जे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य म्हणजेच काय? जी गोष्ट मला केली पाहिजे असं, त्याला कर्तव्य म्हणू आपण. कर्तव्यम आचरण कार्यम, त्या कर्तव्यानुसार जो आचरण करतो आणि काम करतो. ठीक आहे, म्हणजे मला जे नेमून दिलेलं आहे कर्तव्य, ते कर्तव्य मी पार पाडतो असा जो आहे. कर्तव्यम आचरण कार्यम अकर्तव्यम अनाचरण. ठीक आहे, जी गोष्ट न करण्यायोग्य आहे ती गोष्ट अजिबात करत नाही. अकर्तव्यम म्हणजे जी गोष्ट करण्यायोग्य आहे
ती आवश्यक करतो, येणं केनं प्रकारानं कशी तो पूर्ण करतोच ती गोष्ट, मग त्यात किती विघ्न येत काही होत, मग ते कर्तव्य तो पार पाडतो. आणि अकर्तव्यम अनाचरण, जी गोष्ट करण्यायोग्य नाहीये ती अजिबात करत नाही, तिचं आचरण अजिबात जो करत नाही असा जो आहे. आणि तिष्ठती प्रकृताचारे, म्हणजे प्रकृतीने जो मला आचार नेमून दिलेला आहे, प्रकृतीने जसं मला जीवन नेमून दिलेलं आहे, जे माझ्यासाठी नियम घालून दिलेले आहेत, अगदी त्याच नियमांवरती जो चालतो. तिष्ठती प्रकृताचारे, प्रकृता म्हणजे आता स्वभाव, किंवा ज्याला आपण म्हणूया की ज्या योनीत मी जन्माला आलोय त्या योनीला आवश्यक असलेलं जे काही वर्तन असेल ते. तिष्ठती प्रकृताचारे, असा जो आचरण करतो तो काय आहे, सवयी आर्य इति स्मृतः, त्यालाच आर्य असे जाणावे, त्यालाच आर्य असे ओळखावे, तोच खरा आर्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे आर्य हा कोणत्याही प्रकारे जातीवाचक, व्यक्तिवाचक, विशिष्ट समूहवाचक असा शब्द नाहीये, तर आर्य हा गुणवाचक शब्द आहे. आपण म्हणतो ना वृत्तेन आर्यो भवती, आर्य हा वृत्तीवाचक शब्द आहे, गुणवाचक शब्द आहे. वृत्ते ना, माझी वृत्ती आर्यासारखी झाली पाहिजे. आर्य ही जी संकल्पना आहे त्याच्यासारखी माझी वृत्ती जर झाली तर मी सुद्धा आर्य होऊ शकतो. ठीक आहे, आर्य त्याला म्हणतात. आर्य म्हणजे काही कोणता एखादा विशिष्ट समूह किंवा जाती आहे आणि मग ती अमुक काळामध्ये अमुक ठिकाणी राहायची, मग तिथून तिने इकडे स्थलांतर केलं आणि अशा अशा प्रकारचं त्यांचं जीवन ते जगले, मग अशा प्रकारे ते शेती करायचे, मग अशा प्रकारे ते उद्योगधंदे करायचे. हे नाही, त्याला आर्य नाही म्हणता येणार. खरं तर विद्वानांनी सगळ्यांनी ह्याच थिअरीज मांडलेल्या आहेत, म्हणजे अगदी मॅक्स मुलर पासून टिळकांपर्यंत, याकोबी वगैरे असे बरेच जण होऊन गेलेले. तर त्याच्यामध्ये थोडासा हा फरक आहे की त्याला आर्य नाही म्हणता. आर्य म्हणजे जो वृत्तीने आर्य आहे. ठीक आहे, जे लोक सांगतायत की तिकडून म्हणजे उत्तर ध्रुवाकडून समजा सिंधू नदीपर्यंत आले, किंवा अजून कोणी म्हणते मध्य आशियातून इकडे आले, कोणी म्हणते अजून ते भारतातच तयार झाले, किंवा अजून काही ना काही, किंवा मग आता हिटलर वगैरे आहेत जे नाझीवाद वगैरे ज्यांचं आहे तिकडे, तर ते लोक म्हणतात की नाही आर्य आमच्या इथेच आहेत, आणि म्हणून त्यांनी युद्धाच्या वेळेस साईन पण ठेवली होती नाही का आर्याची, की आम्ही आर्य आहोत, खरे आर्य वगैरे वगैरे असं. आता आर्य त्याला म्हणता येईल का खरं? आता ते जर खरे आर्य असते तर ते लोक असे वागले असते का, असं झालं असतं का, नाही का. आणि जे लोक ज्यांना आपण आर्य म्हणतोय की या देशातून या देशापर्यंत आले, एवढा एवढा त्यांनी प्रवास केलेला आहे, तर त्यांच्यामध्ये पण अनार्य वृत्तीचे लोक नसतील का, दुष्ट वृत्तीचे लोक नसतील का? आजपर्यंतचा काळ जर पाहिला आपण, प्राचीन काळापासून जेव्हापासून आपल्याला या जगाचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून आतापर्यंत, आज 2021-20 पर्यंत जरी आपण पाहिलं तरीही कोणताही काळ आपल्याला असा दिसत नाहीये की तिथं ज्या समाजामध्ये अनार्य वृत्तीचे लोक किंवा दुष्ट वृत्तीचे लोक नाहीयेत, असा एकही समाज नाही दिसत. एकही समाज, प्रत्येक समाजामध्ये हे लोक राहणारच. मग हे आर्य असे कसे काय होते की ज्यांच्यामध्ये एकही माणूस असा नव्हताच? असं नाहीये ना. कितीही झालं तरी अनार्य वृत्तीचे लोक हे रामराज्यात सुद्धा होते नाही का, सत्ययुगातही होते, द्वापर युगातही होते, त्रेतायुगातही होते, आणि कलियुगातही असणार आहेतच. कलियुग तर त्यांच्यानेच भरलेलं आहे. पण आता असं जर पाहिलं आपण तर प्रत्येक काळामध्ये हे अनार्य लोक आहेतच. ठीक आहे, मग त्या काळात पण असणार ना. मग त्यांना सोडून जे लोक आहेत, जे अशा प्रकारचे, जे माझं कर्तव्य आहे नाही का, ते कर्तव्य पार पाडणं आणि त्यानुसार वर्तन करणं, हे काम जे लोक करतात त्याला खरं आर्य म्हणतात. मग राम असेल, कृष्ण असेल, हे सगळेच लोक आर्यामध्ये मोडतात. ठीक आहे, ज्यांनी आपली कर्तव्य कठोरपणे का होईना, कशी पण होईना, पण पार पाडलेली, ते खरे आर्य. ठीक आहे, सगळे ऋषीमुनी झाले, आपले संत महंत झालेले, हे सगळे लोक आर्य आहेत. त्यांचं जे काम होतं ते काम त्यांनी पूर्णपणे पार पाडलेलं आहे. जे काय धन संपत्ती ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे ते लागलेले नाहीये. ते जे काम करायला आले होते ते काम त्यांनी पूर्णपणे अख्ख्या आयुष्यभर त्यांच्या केलेले, त्याला आर्य म्हणू आपण. ठीक आहे, मग अशा
या आर्याणाम म्हणजेच आता सज्जन लोकांच्या, संत लोकांच्या, साधू पुरुषांच्या, गृह्यम पक्षम म्हणजेच आता आर्य म्हणजे आता सज्जन साधू वगैरे असं म्हणण्यापेक्षा आता इथं एक दुसरा पण त्याला शब्द आपण वापरू शकतो की जो सन्मित्र आहे, अशा सन्मित्र असलेला आर्य गृह्यम, ज्याने आपल्या पक्षामध्ये घेतलेला आहे असा सन्मित्र, सन्मित्र त्याला म्हणू आपण. एक छान सुभाषित आहे. पापान् निवारयति योजयते हिताय गुह्यान् गुहति गुणान् प्रकटीकरोति आपद्गतं च न जहाति ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. त्याला सन्मित्र म्हणतात. कशाला? पापान् निवारयति, जो पापांपासून दूर ठेवतो, नाही का. मी जर पापाच्या रस्त्यावरती चाललेला असेल तर मला पापाच्या रस्त्यापासून जो दूर ठेवतो, माझा तिकडून निवारण करतो, नाही का. मला तिकडे जाण्यापासून जो अडवतोय, रोखतोय, तो पापान् निवारयति योजयते हिताय. आणि एवढं करून नाही तर जी गोष्ट माझ्या हितकारक आहे, माझ्या हिताची आहे, माझ्या चांगल्याची जी गोष्ट आहे, तर ती गोष्ट, तिची योजना माझ्यासाठी करतो. योजयते हिताय, जी गोष्ट माझ्या चांगल्याची आहे तिच्यासाठी जो नेहमी प्रयत्न करत असतो, माझं चांगलं व्हावं यासाठी, माझं हित व्हावं यासाठी जो नेहमी प्रयत्न करत असतो. ठीक आहे. पापान् निवारयति योजयते हिताय गुह्यान् गुहति गुणान् प्रकटीकरोति. गुह्यान् गुहति म्हणजेच अगदी सूक्ष्मातला सूक्ष्म सुद्धा जर माझा गुण असेल, गुह्यान् गुहति म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म पण जर माझा गुण असेल, गुह्यान् गुहति गुणान् प्रकटीकरोति, तर तो गुण सुद्धा तो सगळ्यांसमोर काय करतो? प्रकट करतो, सगळ्यांसमोर सांगतो. गुह्यान् गुहति गुणान् प्रकटीकरोति आपद्गतं च न जहाति. नाही, आपद्गतं च न जहाति ददाति काले. ज्यावेळेस माझ्यावरती एखादी आपत्ती ओढावते, एखादं संकट ओढावतं, नाही का, मी एखाद्या काहीतरी समस्येमध्ये गुरफटलेला असतो, अशा वेळेस आपत्तीच्या काळात जो मला अजिबात सोडून जात नाही. आपद्गतं च न जहाति, न जहाति, जो मला सोडून जात नाही. आपद्गतं च न जहाति ददाति काले, आणि तो संपूर्ण वेळ माझ्यासाठी तिथे माझ्यासोबत उभा राहतो. त्या समस्येमध्ये तो माझ्यासोबत दोन हात करत उभा राहतो. आपद्गतं च न जहाति ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. सन्मित्राची हीच सगळी लक्षणं आहेत असं संत लोक सांगतात, संत लोक बोलतात, असं संत लोकांचं म्हणणं आहे. ह्याला खरं सन्मित्र म्हणतात. ठीक आहे. पापान् निवारयति योजयते हिताय गुह्यान् गुहति गुणान् प्रकटीकरोति. आता गुह्यान् गुहति म्हणजेच माझं जे गुपित असेल, गुह्यान् गुहति म्हणजे जे माझं गुपित असेल ते गुपित सुद्धा काय करतो, जो एकदम त्याच्यापर्यंतच मर्यादित ठेवतो. गुह्यान् गुहति म्हणजे जी गोष्ट लपवून ठेवण्यासारखी आहे ती लपवून ठेवतो, आणि गुणान् प्रकटीकरोति, आणि जर छोट्यातला छोटा गुण सुद्धा असेल त्याचं काय करतो, तो सगळ्यांसमोर तो सांगतो, प्रकट करतो. अशी ही वेगवेगळी लक्षणं आहेत. आपद्गतं च न जहाति ददाति काले, संकट काळामध्ये जो सोडून जात नाही अजिबात. सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संत, त्याला सन्मित्र म्हणतात. मग असा हा आर्यगृह्यम, असा हा सन्मित्र असलेला. मग राजा होता की नाही तसा सन्मित्र? नक्कीच होता ना. की गायीवरती संकट आलं, सिंहाने हल्ला केला, आता माझं धनुष्यबाण पण चालत नाहीये, मग आता चला इथून पळून जाऊया आपण, नाही तर त्या गायीचा नंबर झाल्यावर आपल्यावरतीच सिंह यायचा परत. पण असं नाहीये. एखाद्याने विचार काय केला असता आपल्यासारख्या, जाऊ दे ना, काय ऋषींची गाय तर आहे, गेली तर गेली, ही नाही तर अजून 1700 गाया पडलेल्याच असतात त्यांच्या घरात. म्हणजे हजारो गाया असायच्या बरं ऋषींकडे त्यावेळेस तपोवनामध्ये. कारण एकेका तपोवनात विद्यार्थ्यांची संख्याच एवढी असायची, आणि मग सर्व विद्यार्थ्यांचं जर भरण पोषण करायचं असेल तर त्याच्यासाठी तेवढं दूध दुभत्या असलेल्या गाया लागणारच ना. आणि त्याच्यामुळे अशा हजारो गाया त्यांच्या तपोवनात हे असायच्याच. म्हणून जर तुम्ही प्राचीन काळामध्ये पाहिलं तर दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान हे गायीचं दान मानलं जायचं. त्यामुळे गाया दान द्यायचे एकमेकांना. आता आपण गाया विकत घेतो, त्यावेळेस गायी विकत घेणं ही संकल्पनाच नव्हती. ठीक आहे. आता
तिच्याशिवाय संकल्पनाच नाही. आता गाय दान देणं ही संकल्पनाच उरलेली नाही, कोणी कल्पना पण करू शकत नाही. कारण आता गायींच्या किमतीच एवढ्या झालेल्या आहेत नाही का. 80,000, 90,000, 1,00,000, 1,20,000 अशा गायांच्या किमती आहेत, एकेका गायीची किंमत. त्याच्यामुळे आता अशी गाय कोण दानात देईल असं शक्यता वाटत नाही. पण त्या काळात मात्र गाय विकत घेणे ही संकल्पनाच नव्हती, किंवा गाय विकणे ही सुद्धा संकल्पना नव्हती. असा तो काळ होता. म्हणजे अशी आपली संस्कृती श्रेष्ठ होती. आणि आज जेव्हा असा काळ आलेला आहे आणि ही संस्कृती जेव्हा बघत असेल तर कुठेतरी त्या संस्कृतीला पण मनातल्या मनात काहीतरी दुःख होत असेल, अश्रू अनावर होत असेल की असा कसा काळ आलेला आहे हा. आता ते काय लगेच काळ बदलणं हे आपल्या हातात नाहीये, पण निदान माझ्यापासून सुरुवात तरी मी केली कुठंतरी. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात हळूहळू मी काहीतरी करत जाईल. ठीक आहे ना. पण मी आधी त्या संस्कृतीला जाणलं तर पाहिजे, तर मी तिच्यानुसार स्वतःला बदलायला शिकेल. आणि तोच जाणण्याचा हा एक आपला छोटासा प्रयत्न आहे. मग हे सगळ्याच गोष्टी त्याचाच भाग आला. मग मित्र म्हणजे काय, आर्य म्हणजे काय, गाय किंवा जे काय असतील हे सगळे संस्कृतीची जी जी अंग आपल्याला या श्लोकांद्वारे बघता येतात ती आपण बघत चाललेलो आहे. ठीक आहे. आदर्श राज्य कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, ऋषी कसा असावा, पत्नी कशी असावी, पती कसा असावा नाही का, रक्षक कसा असावा, काय काय, हे म्हणजे जे आपल्या संस्कृतीने सगळं वर्णन केलेलं आहे ते या श्लोकांद्वारे आपण पाहत चाललेलो आहे. समार्य गृह्यम, सन्मित्र असलेल्या त्या सिंहोर सत्वम, सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या नाही का. राजा कसा होता ते आपण आधी वर्णन पाहिले होते की अतिशय म्हणजे सिंहासारखा पराक्रमी असा हा राजा नक्कीच होता. त्याचं वर्णन जे आपण आधी आता गेल्या सर्गांमध्ये पाहिलेलं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये परत पुन्हा पडायला नको. मनुवंशकेतुम, मनुवंशकेतुम म्हणजेच मनुवंशातील कुलदीपक, मनुवंशातील सर्वोच्च ध्वजा, सर्वोच्च शिखर असलेला असा हा राजा दिलीप नाही का. की मनुवंशामध्ये राजा दिलीपासारखा श्रेष्ठ राजा झालेला आहे, त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असलेला मनुवंशकेतुम. असा मी पण होतोय का, हा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की माझ्या वंशामध्ये, आता माझ्या वंशामध्ये म्हणण्यापेक्षा कसं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये मला अशा प्रकारचं होता येईल का, मनुवंशकेतुम म्हणजे मी जिथं पण असेल त्या क्षेत्रामध्ये मला पुढे राहिलं पाहिजे नेहमी. ध्वजा कशी असते, ध्वजा ही वरती असते ना, सगळ्यात उंच असते, लांबून सुद्धा तिच्याकडं नजर जाते. अगदी त्याचप्रमाणे की मला सुद्धा अशा प्रकारचाच मनुवंशकेतुम, मनुच्या वंशातील कुलदीपक असलेला असा जो राजा आहे त्याच्याचप्रमाणे मला सुद्धा बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्मवृत्तौ विस्मितम, आपल्या स्थितीविषयी आश्चर्य करीत असलेल्या. आता बरोबर ना, त्याला आश्चर्य हे होणारच, कारण आजपर्यंत त्याचं जेवढं जे जीवन झालेलं आहे, एवढ्या जीवनाला अशी गोष्ट कधीच घडलेली नव्हती की शत्रू समोर आहे, आपल्या टप्प्यात आहे मारायच्या, आणि तो आपण जिचं रक्षण करतोय त्या गायीला तो पिडा पण पोहोचवतोय, आणि त्यावेळेस मी मात्र काहीच करू शकत नाही, हतबल झालेलं आहे, माझा हात सुद्धा त्या बाणांना चिकटून बसलेला आहे. अशी ज्यावेळेस त्याची स्थिती झालेली आहे, मग अशा स्थितीला का बरं तो आश्चर्यचकित होणार नाही? नक्कीच होणार. ह्या स्थितीमध्ये तो आश्चर्यचकित नाही झाला तर आपल्याला आश्चर्य व्हायला पाहिजे नाही का. तो आश्चर्यचकित झालेलाच आहे. आणि आधीच असा जो आश्चर्यचकित राजा होता त्या राजाला निगृहीत धेनु सिंह, गायला पीडा देणारा असा तो सिंह काय करता झाला, विस्माययन, अधिक आश्चर्यामध्ये पाडत, अधिक आश्चर्यचकित करत. आधीच तो आश्चर्यचकित आहेच राजा की हात का बरं माझा हलत नाही, आणि त्याच्यानंतर पुढे अजून आश्चर्यामध्ये पाडत काय, मनुष्यवाचा निजगाद, मनुष्यवाणीमध्ये बोलला, मानवी वाणीमध्ये बोलला. म्हणजे असं जर कधी झालं आपल्या समोर की एखादा सिंह येऊन उभा आहे आणि तो सिंह आपल्याशी मानवी वाणीत जर बोलायला लागला, काय स्थिती होईल बरं आपली पण, किती आश्चर्यचकित हो आपण सुद्धा. मग अगदी त्याचप्रमाणे इथं हा जो राजा दिलीप आहे, तो राजा दिलीप सुद्धा अतिशय आश्चर्यचकित झालेला आहे की त्याने आजपर्यंत त्याच्या जीवनात ह्या दोन्ही गोष्टी कधी पाहिल्याच नव्हत्या ना, की असा हातही चिकटून बसणं किंवा असा सिंह मनुष्यवाणीत बोलणं. ही गोष्ट त्याने पाहिलेलीच नव्हती कधी जीवनात.
आणि अशी गोष्ट पाहिल्यामुळं त्याला अजूनच आश्चर्य झालं आणि असा तो सिंह आता त्याला बोलू लागला. ठीक आहे. असा हा परत एकदा सांगतो की सन्मित्र मनुवंश दीपक सिंहाप्रमाणे पराक्रमी असलेल्या व आपल्या स्थितीबद्दल आश्चर्य करीत असलेल्या त्या राजाला अधिकच आश्चर्यात पाडून धेनूला पीडा करणारा तो सिंह मनुष्यवाणीने बोलला. ठीक आहे. असा हा 33वा श्लोक झाला. आता इथून हा जो 34वा श्लोक आहे ना, इथून पुढचा म्हणजे सिंह आणि राजा दिलीप यांचा जो संवाद आहे, म्हणजे आपण आता रघुवंशमच्या पहिल्या श्लोकापासून, पहिल्या सर्गाच्या पहिल्या श्लोकापासून इथपर्यंत आलेले, म्हणजे ते 95 श्लोक आणि आता हे 33 श्लोक झालेले. तर एवढ्या श्लोकांमधला आता सगळ्यात जे माझ्या आवडीचा असा जो भाग आहे तो म्हणजे हा आहे इथून पुढचा, की असा संवाद होणं, ह्या संवादातून कसं चारित्र्य होतं त्या राजा दिलीपाचं हे आपल्याला या संवादातून कळतंय. आणि अशा प्रकारचं माझं सुद्धा जीवन झालं पाहिजे ना, तेजस्वी म्हणा, अस्मितायुक्त, गौरवाने युक्त, नाही का, असं माझं जीवन होईल का, त्याच्यासाठी मला प्रयत्न करता आला पाहिजे. म्हणून हे रघुवंशम वाचलं पाहिजे. हा संवाद नुसता एक राजा दिलीप आणि सिंहामधला संवाद आहे असं म्हणून सोडून देऊन उपयोग नाहीये. त्याच्यातून काहीतरी मला माझ्या जीवनात उचलता येईल का, माझं जीवन मला तसं बनवता येईल का, हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हा रघुवंश वाचला पाहिजे. इतर तत्वज्ञान सगळं जरी बाजूला ठेवलं आपण, नाही का, आपल्याला नाही माहिती परब्रह्म कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, सगुण साकार काय आहे, निर्गुण निराकार काय आहे, चित्शक्ती काय आहे, चित्त काय आहे, मन काय आहे, अहंकार काय आहे, बुद्धी काय आहे, तिचे प्रकार किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नाही का, 17 तत्वांचा लिंग देह म्हणजे काय, कोणत्या तत्वाचा कितवा अंश आहे, कशाचं काय आहे, याच्यातलं एकही तत्वज्ञान आपल्याला माहिती नसलं तरी सुद्धा चालेल. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर मला माझ्या जीवनात उतरवता आल्या तर आपोआपच मी जीवन विकासाच्या मार्गावरती नक्कीच निश्चितच पुढे जाऊ शकेल, नाही का. त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीचा लय कसा आहे, सृष्टीचा पालक कसा आहे, कोण कसा आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे, ह्या गोष्टी नाही जाणल्या एक वेळेस तरी चालतील. अर्थात त्या जाणल्याच पाहिजेत. पण सुरुवातीची स्टेज आहे ना, ज्याला आपण म्हणतो ना की शिशु, बालवाडी, मग पहिली, दुसरी, 10वी, मग 15वी, असं करत करत आपण पुढे जातो. आता सध्या जर आपण शिशु, बालवाडी ह्या स्टेजला जर असू तर आपल्यासाठी हेच सगळ्यात उत्तम आहे की ज्याच्यातून मी काय करेल, माझा जीवन विकास करायला सुरुवात करेल, नाही का. म्हणून आपण लहान मुलांना पण त्या गोष्टी सांगतो ना, एक होता कावळा, एक होता कोल्हा, मग कावळ्याच्या तोंडातली पुरी कोल्हा घेऊन गेला. आता ही जी सगळी गोष्ट आहे, आता त्या गोष्टीमध्ये आपल्याला असा प्रश्न पडतो का, अरे नक्की कावळा बोलला होता का गाणं, मग कावळा गाणं कसा बोलला असेल, मग कोणता राग घेतला असेल त्याने, आता कावळ्याला कसं काय बोलता यायचं, आता कोल्ह्याला कसं काय बोलता यायचं, वगैरे वगैरे, हा विचार करतो का आपण. तिथं नाही. तिथं आपण त्यातून काय सांगतो की ह्याच्यातून मला माझ्या जीवनात काय उचलायचंय, नाही का. म्हणून त्या छोट्या छोट्या गोष्टींद्वारे आपण लहान मुलांना सांगतो. मग तसंच आहे इथं की जीवन विकासाचा हा जो वर्ग आहे, त्या वर्गामध्ये आपण सध्या शिशुमध्ये आहोत, बालवाडीत आहोत. आपण एकदम खूप मोठ्या मोठ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपण सामान्य लोक आहोत. सामान्यपणे आपण पुढे जाऊया. जे मोठे लोक होते, नाही का, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, त्यांनी हे सगळं भगवंताचं स्वरूप म्हणा, सगळ्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत, सगळ्या अनुभवलेल्या आहेत आणि सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पण आपण आता अशा स्टेजवर आहे, त्यामुळे आपण या गोष्टींमधून आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करूया, नाही का. भगवंताकडे एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करूया, एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर असा हा सुंदर संवाद आता इथून पुढे चालू होतोय. म्हणजे श्रेष्ठ, खरंच एक श्रेष्ठ संवाद आपण ज्याला म्हणूया, आणि त्याच्यामुळे कालिदासाला खरा नमस्कार आहे. ठीक आहे. तर आपण पाहूयात हा जो 34वा श्लोक आहे. अलम महीपाल तव श्रमेण प्रयुक्तमप्यश्रमितो वृथा स्यात् न पादपोन्मूलन शक्तिरंहः शीलोच्चये मूर्च्छति मारुतस्य. परत एकदा वाचतो. अलम महीपाल तव श्रमेण प्रयुक्तमप्यश्रमितो वृथा स्यात् न पादपोन्मूलन शक्तिरंहः
शीलोच्चये मूर्छति मारुतस्य. काय म्हणतात ते अन्वय? हे महिपाल तव श्रमेण अलम इतः. इतः म्हणजे आता अस्मिन् मयि प्रयुक्तम अपि अस्त्रम वृथा स्यात्. कारण ही पादपोन्मूलन शक्ती मारुतस्य रंहः शीलोच्चये न मूर्छति. सुंदर. म्हणजे तिथे आता दोघांचे हे आर्ग्युमेंट्स बघा इथून पुढं. म्हणजे आधी सिंह काय आर्ग्युमेंट्स करतोय, राजा काय आर्ग्युमेंट्स करतोय, त्याच्यानंतर परत सिंह काय म्हणतोय, राजा काय म्हणतोय, आणि शेवटी काय कोणत्या निर्णयापर्यंत ते पोहोचतायत. खूप सुंदर वर्णन आहे. म्हणजे खरंच छान आहे की हे महिपाल. महिपाल म्हणजेच राजा, मही म्हणजेच धरती, आणि धरतीचा जो पालक आहे, पृथ्वीचा जो पालक आहे म्हणजेच राजा. हे राजा, हे महिपाल तव श्रमेण अलम. आता तू हे जे काही श्रम घेत आहेस, हे जे काही तू परिश्रम करतोयस, हे जे काही तू कष्ट करतोयस ना, किंवा आपण ज्याला म्हणू ना की तू उगाच नको तिथं तुझी शक्ती वाया घालवतोयस, बरोबर ना. आता राजाचा हात त्या बाणामध्ये अडकलेला आहे, बाणाशी चिकटलेला आहे, बाणाच्या बुडाला, आणि तिथून तो काही केला निघतच नाहीये. संपूर्ण शक्ती राजाने एकवटलेली आहे, तरी पण तो हात निघतच नाहीये. आणि तिथं ती जो शक्ती लावतोय राजा, म्हणून त्या राजाला उद्देशून हा सिंह म्हणतोय. काय म्हणतोय? हे महिपाल तव श्रमेण अलम. अरे राजा, तू हे एवढे श्रम जे घेतोयस, एवढे कष्ट घेतोयस, ते पुरे कर. अलम, पुरे कर बास. आता तू काही कष्ट घेऊ नकोस, श्रम तुझे बंद कर. आता ही तुझी मेहनत थांबव जरा. कारण का, ह्याच्यात काहीच एक उपयोग होणार नाहीये. त्यामुळे तू आता हे थांबव, नाही का. इतः, इतः म्हणजे आता ह्या बाजूला किंवा माझ्यावरती. म्हणजे आता सिंह म्हणतोय इतः म्हणजे या बाजूला, माझ्यावरती. अस्त्रम प्रयुक्तम अपि. आता तू हे कष्ट तर करतोय, त्याच्यातून तुझा हात तर काही निघणारच नाही तिथून. पण समजा यदा कदाचित तुझा हात जरी निघाला तिथून, आणि तू माझ्यावरती एखादं अस्त्र जरी सोडलास, अस्त्रम प्रयुक्तम अपि, तू एखादं अस्त्र जरी माझ्यावरती सोडलास, त्याचा प्रयोग जरी माझ्यावरती केलास, तरी सुद्धा वृथा स्यात्. वृथा, वृथा म्हणजेच व्यर्थ, वाया, फुकट, नाही का. तो सगळा तुझा प्रयत्न असेल, ते तुझं अस्त्र असेल, हे सगळं काय होईल? फुकट जाईल. म्हणजे त्याचा काहीही एक उपयोग होणार नाही. वृथा स्यात्, फुकट जाईल ते, नाही का. आपण तर वृथा गतम तस्य नरस्य जीवनम, त्या माणसाचं जीवन मात्र वृथा आहे, व्यर्थ आहे, व्यर्थ गेलं. तसंच वृथा स्यात्, फुकट जाणार. कारण मारुतस्य. आता कारण, याच्यामध्ये कारण शब्द टाकायचा. कारण ही मारुतस्य पादपोन्मूलन शक्ती. मारुतस्य, मारुत, मारुत म्हणजेच मरुत, मरुत पासून मारुत, ही वारा, वायूचा जो वेग आहे ना. मारुतस्य रंहः, रंहः म्हणजेच वेग, नाही का. वाऱ्याचा जो वेग आहे, वाऱ्याची जी गती आहे, पण कशी गती? तर पादपोन्मूलन शक्ती. पादप, पादप म्हणजेच झाड, ठीक आहे. पादप उन्मूलन शक्ती म्हणजेच झाडांना मुळापासून उपटून काढण्याची शक्ती असलेले, झाडांना उन्मळून टाकण्याची शक्ती असलेला असा वेग, ठीक आहे. कोणाचा वेग? मारुतस्य, वाऱ्याचा वेग. म्हणजेच झाडांना मुळापासून उपटून टाकण्याची शक्ती असलेल्या असा वाऱ्याचा वेग. शीलोच्चये, रंह, रंह म्हणजे वेग, शीलोच्चये, शीलोच्चय म्हणजे शील म्हणजे दगड, आणि उंच दगड. आता उंच दगड म्हणजेच काय? पर्वत, नाही का. दगडांनीच बनलेला असतो पर्वत. तर त्या उंच अशा पर्वतावरती, एखाद्या पर्वतावरती न मूर्छती, कधीही समर्थ होत नाही. न मूर्छती, कधीही त्याची शक्ती तो वापरू शकत नाही. त्या पर्वतासमोर मात्र त्या वाऱ्याची एकही चालत नाही. म्हणजे त्याची सगळी शक्ती फुकट जाते तिथं. त्या वाऱ्याचा वेग आहे, तो वाऱ्याचा वेग सुद्धा काय होतो तिथं? फोल ठरतो, फुकट ठरतो, नाही का. काही एक त्याचा उपयोग होत नाही. किती सुंदर हा तर्क आहे. हा इथं काय म्हणतोय तो? हे राजा, कशाला तू एवढे श्रम घेतोयस? बास कर, पुरे कर आता.
कारण माझ्यावरती तू अस्त्र सोडलं तरी ते काय होणार आहे, फुकटच जाणार आहे, त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण अरे वायूचा वेग झाडे उन्मळून टाकण्यास समर्थ असला तरी सुद्धा पर्वतावरती त्याची एकही चालत नाही. पर्वतासमोर त्याची एकही शक्ती चालत नाही. म्हणजे त्याच्या समोर तो अशक्त, दुर्बल असा दुबळा ठरतो त्या पर्वतासमोर. बरोबर आहे ना? की जंगलामध्ये आपण जेव्हा बघतो वारा येतो, तो वारा जेव्हा सुसाट वेगाने येत असतो तर त्यावेळेस तो वारा अगदी मोठमोठी जी झाडं असतील, आणि हिमालयात पाहिलं आपण तर खूप मोठमोठी झाडं असतात तिथं, पण तिथं जर असा एखादा वारा आला तर म्हणजे आम्ही ज्यावेळेस गेलो हिमालयामध्ये तेव्हा पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अशी मोठीच्या मोठी झाडं खाली पडलेली होती, खूप लांबच्या लांब. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की चांगली नाही का अशी 25-25, 30-30 मीटर पेक्षा पण, म्हणजे जास्तच, हे तर कमीच सांगतो मी, खूप त्याच्यापेक्षाही जास्त उंच उंच असलेली झाडं अशी कोलमडून पडलेली होती खाली. म्हणजे त्या वाऱ्यामध्ये इतकी शक्ती असते. पण तोच वारा ज्यावेळेस पर्वतासमोर येतो त्यावेळेस त्याची एकही शक्ती तिथं चालत नाही. कारण का? कारण तो पर्वत आहे, अडिग आहे, अचल आहे, नाही का? जगामध्ये स्थैर्याचं प्रतीक असलेला तो पर्वत आहे, त्याला कोणीही अजिबात हलवू शकत नाही. आणि ज्याने पर्वताला हलवलेला आहे तो म्हणजे हनुमान, नाही का? म्हणून तो ग्रेट आहे, की ज्याला जगात कोणीही हलवू शकत नाहीये अशा पर्वताला सुद्धा उचलून नेणारा तो हनुमान, म्हणून तो ग्रेट आहे. ठीक आहे ना? हे एक त्याचं विशेषण झालं. अजून पण पर्वतामध्ये इतकी ताकद आहे की त्याच्यासमोर वाऱ्याची सुद्धा एकही चालत नाही. अगदी त्याचप्रमाणे की तू ही जी माझ्यावरती आता तुझी शक्ती वापरायचा प्रयत्न करतोय, नाही का, ज्याच्यासाठी तू एवढी तडफड करतोय, ज्याच्यासाठी तू एवढा आटापिटा करतोय, तो तुझा हात तिथून तर चिकटलेला निघणार तर नाहीच आहे, पण तरी समजा तू काढलास तरी तुझी जी शस्त्र असतील, अस्त्र असतील, ती तू इतर शत्रूंवर चालव, सगळ्या प्राण्यांवरती, सगळ्यांवरती चालव, पण तिकडे तू फार एकदम जे पराक्रमी असतील त्यांना पण तू उद्ध्वस्त करशील. परंतु पर्वतासारखा जो मी आहे, असा जो मी सिंह आहे, आता सिंह असं म्हणतोय की माझ्या समोर मात्र तुझी ही सगळी शस्त्र फोल ठरतील, अस्त्र फुकट जातील, तुझी शक्ती तुझी वाया जाईल, तुझी एकही युक्ती शक्ती काहीही माझ्या समोर चालणार नाही, असं तो सिंह म्हणतोय तिथं. म्हणजेच काय की आता इथं या ठिकाणी आपल्याला नकळत हे सांगतायत की ज्याप्रमाणे आता इथं सिंह राजाला म्हणतोय ना की तू कशाला हे श्रम फुकट घालवतोयस, काही एक होणार नाही ह्याच्यातून, त्यामुळे तू ही गोष्ट सोडून दे आता. असंच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला कोणीतरी सांगत असतं, कोणीतरी बोलत असतं, कोणीतरी काहीतरी नकळत आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. मग तो त्याचं माध्यम व्यक्ती असेल, त्याचं माध्यम निसर्ग असेल, त्याचं माध्यम समाज असेल, त्याचा मार्ग इतर कोणी असतील, तो प्रत्येक जण आपल्याला त्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग विचलित करण्यासाठी तो पाहिजे तितके तर्क देतो आपल्याला, आणि ते तर्क सगळे आपल्याला बुद्धियुक्त वाटतात, सगळे पटतात बुद्धीला की नाही यार, हा समोरचा जे म्हणतोय ना ते अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे मग मी माझ्या ध्येयापासून विचलित होतो, माझ्या ध्येयापासून दूर होतो, नाही का? जसं इथं राजाला म्हणतोय ना, अरे तुझी शक्ती काही उपयोगाची नाहीये, माझ्या समोर तर अजिबात चालणार नाहीये. म्हणजेच काय, आता थोडक्यात तो त्या राजाला आपल्यापासून काय करतोय, म्हणजे त्याच्या ध्येयापासून काय करतोय, दूर करतोय, नाही का? म्हणून तर म्हणतोय की हे राजा तू कशाला श्रम घेतोय एवढं, ते श्रम सगळे तुझे वायाच जातील, आणि तू एखादा अस्त्र जरी सोडलंस माझ्यावरती तर ते अस्त्र सुद्धा फुकट जाईल. कारण का? कारण मोठमोठ्या झाडांना सुद्धा मुळासकट उपटण्याची शक्ती असलेला वाऱ्याचा वेग हा पर्वतासमोर येऊन मात्र एकदम, ज्याला आपण म्हणूया ना भेगी बिल्ली भित्री भागूबाई, असा तो तिथं बनतोय, त्याची एकही तिथं चालत नाहीये. त्याचप्रमाणे तू कितीही शूर असलास तरी माझ्या समोर मात्र तुझा एकही प्रयत्न चालणार नाही, असं तू त्या राजाला सांगतोय. म्हणजे बघ आता इथून पुढं त्या राजाला त्याच्या ध्येयापासून दूर करण्यासाठी सिंह कशा प्रकारे प्रयत्न करतोय.
पण तो राजा कशा प्रकारचा ध्येयनिष्ठ होता, त्याने जे हातात कार्य घेतले होतं त्याला एकनिष्ठेने कसा शेवटपर्यंत घेऊन गेला. हा छान प्रसंग आहे, सुंदर एकदम, की मला पण माझ्या जीवनामध्ये अशी गोष्ट करता आली पाहिजे. ठीक आहे, कोणीही कितीही विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या ध्येयावरती अडिग राहिलो पाहिजे. ती गोष्ट सांगणारी ही आपली संस्कृती. ठीक आहे, असा हा 34वा श्लोक झाला. आता पुढे आहे 35वा श्लोक. कैलास गौरम वृषमारुरुक्षो पादार्पणानुग्रह पूतपृष्ठम अवेहि मां किंकरमष्टमूर्तेः कुंभोदरं नाम निकुंभमित्रम. ठीक आहे, पुन्हा एकदा वाचतो. कैलास गौरम वृषमारुरुक्षोः पादार्पणानुग्रह पूतपृष्ठम अवेहि मां किंकरमष्टमूर्तेः कुंभोदरं नाम निकुंभमित्रम. सुंदर. आता त्याचं तो वर्णन करतो इथं. काय? कैलास गौरम वृषम आरुरुक्षोः अष्टमूर्तेः पादार्पणानुग्रह पूतपृष्ठम कुंभोदरम नाम निकुंभमित्रम माम किंकरम त्वम अवेही. असं तू मला जाण, अशा तू मला ओळख. ठीक आहे, म्हणजे आता स्वतःची ओळख तो त्याला देतोय ना, की मी कोण आहे, काय आहे, इथं तुझ्या समोर का आलेलो आहे. तुला हे सगळे जे प्रश्न पडत आहेत ते सगळ्या तुझ्या प्रश्नांची एक एक करून मी आधी उत्तर देतो. आता तो बोलायला सुरुवात करतो. काय म्हणतो तो? कैलास गौरम. कैलास गौरम. कैलास, कैलास जो पर्वत आहे, कैलास पर्वत कुठे आहे? हिमालयामध्ये आहे. आणि तो कसा आहे? संपूर्ण बर्फाने आच्छादलेला आहे. म्हणजेच त्याचा रंग, त्याचा वर्ण कसा आहे? गौर, गोरा, शुभ्र, नाही का, असा कैलास पर्वता, असा ज्याप्रमाणे कैलास पर्वत शुभ्र आहे, गोरा आहे, पांढरा शुभ्र आहे, अगदी त्याचप्रमाणे असलेल्या म्हणजे कैलास गौरम. कैलास इव गौरः शुभ्रः तम, अशा त्या असलेल्या कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र असलेल्या वृषम. वृष, वृष म्हणजेच बैल, नाही का, वृषभ बैल, वृषम वृषभावरती. म्हणजे आता बैल कसा आहे? बैल तर कैलास पर्वताप्रमाणे अतिशय शुभ्र, स्वच्छ, पांढरा शुभ्र असलेल्या अशा बैलावरती, वृषभावरती. वृषम आरुरुक्षोः. आरुरुक्षोः म्हणजेच आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या. आरुरुक्षः आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या. आरुरुक्षः आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या अष्टमूर्तेः. अष्टमूर्तेः, अष्टमूर्ती हे एक नाव आहे, शंकराचं नाव आहे. ठीक आहे, अष्टमूर्तेः म्हणजे शंकराच्या. पादार्पणानुग्रह पूतपृष्ठम. पादार्पणानुग्रह पूतपृष्ठम. पादार्पण म्हणजे पदन्यास प्रसादाने, किंवा पाय त्याच्यावरती ठेवल्याने, किंवा त्याच्यावरती पादार्पण केल्याने, पाय ठेवून बसल्याने, किंवा पायांनी उभं राहिल्याने, काही पण बसल्याने, उभं राहिल्याने, की ज्यांनी त्याच्यावरती पाय ठेवलेले आहेत, अशा पदन्यास प्रसादाने अनुग्रह पूतपृष्ठम, ज्याची पाठ पवित्र झालेली आहे. पूतपृष्ठम, पृष्ठ म्हणजे पाठ आणि पूत म्हणजे पवित्र. म्हणजेच ज्याच्यावरती पाय ठेवून त्याच्यावरती अनुग्रह केला आहे आणि या अनुग्रहामुळे ज्याची पाठ पवित्र झालेली आहे. पादानुग्रह पूतपृष्ठम. पादार्पणानुग्रह पूतपृष्ठम म्हणजेच पदन्यासाने, त्याच्या प्रसादाने, त्याच्या कृपेने किंवा त्याच्या अनुग्रहाने ज्याची पाठ पवित्र झालेली आहे अशा निकुंभमित्रम. निकुंभाच्या मित्राला. निकुंभाच्या मित्राला. निकुंभ, निकुंभ हे एक नाव आहे. आणि त्या निकुंभाच्या मित्राला कुंभोदरम नाम, नाही का, निकुंभाच्या कुंभोदर नावाच्या मित्राला. निकुंभ, कुंभोदर नाम मित्रम किंकरम
अशा कुंभोदर नावाच्या मित्राला, सेवकाला, म्हणजेच माम, अशा मला तू काय कर, जाण. किंकर, किंकर म्हणजे सेवक. ठीक आहे, त्याला किंकर म्हणतात ना, किंकर असं आहे. एक मिनिट आपण पाहूया आधी की अवेही म्हणजे असा तू मला जाण. ठीक आहे, पूर्ण एका श्लोकाचा अर्थ सांगतो. कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र असलेल्या बैलावरती, वृषभावरती आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या शंकराच्या पदन्यास रूपी प्रसादाने ज्याची पाठ पवित्र झालेली आहे, असा मी निकुंभाचा मित्र कुंभोदर नावाचा शंकराचा सेवक आहे, असं तू समज. ठीक आहे, असा या संपूर्ण श्लोकाचा अर्थ आहे. आता काय म्हणतात ते की कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र असलेल्या बैलाच्या पाठीवरती आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या अशा शंकराच्या पदन्यासाने, म्हणजे शंकराने ज्याच्यावरती पाय ठेवलेला आहे आणि त्याच्याने त्याला अनुग्रहित केलेला आहे आणि त्या अनुग्रहामुळे ज्याची पाठ पवित्र झालेली आहे, असा निकुंभ. ठीक आहे, हे निकुंभाचं वर्णन आहे. ठीक आहे, निकुंभ. आता निकुंभ हा कोण आहे, तर निकुंभ हा एक शंकराचा गण आहे. ठीक आहे, नाही का, शंकर गणानांपती, नाही का, गण, त्याचे जे गण आहेत, गण म्हणजे समूह. आता एक प्रकारचे शंकराचे जे समूहातले लोक असतात, नाही का, आपण ते टीव्ही मध्ये वगैरे बघतो, नेहमी असे कैलासामध्ये दाखवतात शंकराच्या समोर नेहमी हात जोडून उभे असतात. आता ते गण काय कायम तसे असतील का, असं नाहीये. आता हे टीव्ही वाले आपण तसं दाखवतो, पण ते गण. ठीक आहे, की जे शंकराचे सेवक आहेत त्यांना गण म्हटलं जातं. तिथं गण म्हणजे एक प्रकारचा समूह, आणि मग त्या गणाचा पती म्हणून तो गणपती, गणानांपती. त्या गणांचा जो पती आहे तो गणपती. मतलब समूह म्हणजे शंकराचे जे गण आहेत त्या गणांमधला एक गण, त्याचं नाव आहे निकुंभ. ठीक आहे, आणि तो निकुंभ कसा आहे, तर शंकराच्या पदन्यासाने ज्याची पाठ पवित्र झालेली आहे, असा कोण आहे, निकुंभ आहे. म्हणजेच साक्षात शंकराचा इतका जवळचा सेवक. ठीक आहे, म्हणजेच आता ते सांगतात इथं आता की पुरा किल वाराणस्यां चैत्यवृक्षे निकुंभो नाम गणः प्रतिवसति स्म तंच वृक्षम काशीराजः कुतोपि हेतो छेदयामास स कुपितो राजानं सप्रकृतिकं स्वतेजसा ददाह, वगैरे वगैरे अशी महाभारतामध्ये एक सगळी गोष्ट आलेली आहे या निकुंभाविषयी. ठीक आहे, आता निकुंभ हे आपल्या पुराणांमध्ये, महाभारतामध्ये किंवा रामायण किंवा इतर जे काही ग्रंथ असतील त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे निकुंभ होऊन गेलेले, वेगवेगळे लोक होऊन गेले निकुंभ, नाही का. कुंभाचा मुलगा किंवा कुंभाचा भाऊ निकुंभ, किंवा प्रल्हादाचा मुलगा निकुंभ, किंवा निकुंभ नावाचा राक्षस, किंवा निकुंभ नावाचा शंकराचा गण, किंवा निकुंभ नावाचा एक ज्याला म्हणूया आपण एक शूद्र होऊन गेला निकुंभ. असे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या पुराणांमध्ये बऱ्याच प्रकारचे निकुंभ होऊन गेले. मग इथं जो निकुंभ आहे, आता जसं आपण या महाभारताच्या कथेत पाहिलं की वाराणसीमध्ये पण एक निकुंभ होऊन गेलेला आहे, पण इथं ज्या निकुंभाची गोष्ट करतोय आपण, तो निकुंभ म्हणजे शंकराचा गण किंवा शंकराचा सेवक, की ज्याच्या पाठीवरती पाय ठेवून त्याची पाठ पवित्र झालेली आहे. आणि शंकराने साक्षात ज्याच्या पाठीवरती पाय ठेवलेला आहे तो नक्कीच पवित्र होणार ना, आणि शंकराच्या सगळ्यात जवळचा तो असणार असा. म्हणून तो जो निकुंभ आहे त्या निकुंभाचा मी मित्र आहे. कोण आहे मी? कुंभोदर. माझं नाव काय आहे? कुंभोदर असं माझं नाव आहे. आणि तो मी कुंभोदर नावाचा मी सुद्धा काय आहे? किंकर. किंकर म्हणजे सेवक, नोकर. कोणाचा किंकर आहे? अष्टमूर्ते हे. अष्टमूर्ते हे किंकर म्हणजेच शंकर. अशा शंकराचा मी सुद्धा एक आहे सेवक आहे.
असं ते म्हणतात. अष्टमूर्ती, अष्टमूर्ती का बरं म्हटलेलं आहे? अष्टमूर्ती हे एक शंकराचं नाव आहे. अष्टमूर्ती म्हणजे 8 मूर्ती, असा एक सरळ अर्थ होतो त्याचा. पण अष्टमूर्ती असं त्याला काय म्हटलेलं आहे? कारण पृथ्वी सलिल अंतेजो वायुराकाशमेव च सूर्य सूर्यचंद्रमसौ सोऽयं याजित्यष्टमूर्तयः, असा एक श्लोक आहे. म्हणजे यादव शब्दकोश जो आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितले की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी पंच महाभूत आहेत, ही जी पंचतत्व आहेत, या पंचतत्वांव्यतिरिक्त सूर्य, चंद्र आणि याजक म्हणजे यज्ञामध्ये जो पूजा करतो, रोज नेहमी जो यज्ञ करतो तो, असे 8 जण, ह्या 8 जणांनी ज्याची मूर्ती बनलेली आहे असा तो शंकर. म्हणजे हे एक त्याचं विशेषण झालं, हे एक प्रकारचं त्याचं नाव झालं, म्हणून त्याला अष्टमूर्ती असं म्हटलं. तर शंकराला एक विशेषण आहे. अशी बरीचशी नाव आहेत ना शंकराची, पण त्यातलं हे एक नाव आहे अष्टमूर्ती हे. आता हे जे अष्टमूर्ती आहे, मग इथं ज्याप्रमाणे हे 8 सांगितलेले त्याचप्रमाणे अजून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगितले आहेत. कुठे ही 5 तत्व आणि त्याच्यासोबत मन, अहंकार आणि बुद्धी किंवा प्रकृती. बुद्धीच्या जागी प्रकृती. प्रकृती म्हणजे ज्याला आपण मॅटर म्हणतो ना, मॅटर, ते मॅटर, प्रकृती, अशी ही 8 तत्व आहे. मग ह्या 8 तत्वांनी मिळून जो बनलेला आहे असा तो म्हणजे अष्टमूर्ती. हे एक शंकरासाठी वापरलेलं विशेषण आहे इथं. ठीक आहे. तर अशा त्या अष्टमूर्तीचा किंकर, किंकर, किंकर म्हणजे सेवक, नोकर, त्याला नोकर म्हणतात. किंकर म्हणजेच काय? सेवक. जो सेवक असतो तो सेवक काय करतो? कधीच त्याच्या बुद्धीने काहीच करत नाही. तो नेहमी हात जोडून आपल्या मालकासमोर उभा असतो आणि तो मालकाला म्हणतो, हा आता काय करू, आता काय करू, नाही का, किंग कर, आता किंग करो मी, किंग करो मी, नाही का, किंग करू, असं तो नेहमी सारखा विचारत असतो त्या मालकाला. आता मी काय करू, हा हे काम झालं, आता मी काय करू. आणि मग मालकाच्या सांगण्यानुसार जो नेहमी वागत असतो त्याला किंकर म्हणतात. ठीक आहे. किंकर या शब्दाचा अर्थ असा आहे, किंग कर, किम कर, की मी काय करू, मी काय करू, असं. त्याला नोकर म्हणतात, त्याला सेवक म्हणतात, त्याला किंकर म्हणतात. ठीक आहे. मग असा जो शंकराचा सेवक आहे, म्हणजे किंकर या शब्दाचा अर्थ आता की जो नेहमी त्याच्या आज्ञेमध्ये राहतोय, की त्याच्या आज्ञेशिवाय इतर अजिबात कुठेही बाहेर जात नाही, त्याला किंकर म्हणतात. नाही का, आता मी काय करू असं सारखा विचारणारा. मग हा जो कुंभोदर आहे, जो निकुंभाचा मित्र आहे, नाही का, तो कुंभोदर नावाचा मी शंकराचा सेवक आहे. ठीक आहे. असं तो स्वतःची आता ओळख त्या राजा दिलीपाला करून देतोय. म्हणजे आता हा जो सिंह आहे, हा सिंह काय कोणी साधारण सिंह नाहीये, किंवा इतर जे जंगलात सगळे सिंह दिसतात त्याच्यातला हा सिंह नाहीये. ठीक आहे. हा कोणीतरी एक वेगळाच सिंह आहे. ठीक आहे. हे राजाला गोष्ट आता इथून पुढे कळालेली आहे, कारण हा मनुष्य वाणीमध्ये बोलतो सुद्धा आहे आणि ह्याने काहीतरी अशी गोष्ट केलेली आहे की जेणेकरून मी माझा हात सुद्धा हलवू शकत नाहीये. आणि आता हा स्वतःच सांगतोय की मी भगवान शंकराचा सेवक आहे. अवे हि माम किंकरमष्टमूर्ते, मला तू शंकराचा सेवक आहे मी असं जाण. अवे ही म्हणजे जाण. काय जाण? तर मी शंकराचा सेवक आहे असं तू मला जाण. आणि जो साक्षात शंकराचा सेवक असेल तो जगात काहीही करू शकतो ना. ठीक आहे. आणि कसा आहे हा? निकुंभ मित्रम, अशा त्या निकुंभाचा मी कोण आहे? मित्र आहे, निकुंभाचा मित्र आहे. आता इथं हे जे सगळं वर्णन आहे, ठीक आहे, की कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र असलेल्या बैलावरती आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या, हे एवढं सगळं विशेषण कोणासाठी आहे? शंकरासाठी आहे. अष्टमूर्ते हे. ठीक आहे. म्हणजे शंकराचं जे वाहन आहे, काय आहे शंकराचं वाहन? नंदी. नाही का, नंदी कसा आहे? नंदी आपल्याला जेव्हा आपण चित्रात काढायचा असतो, टीव्हीत दाखवायचा असतो, कुठेही जेव्हा नंदी आपल्याला काढायचा असतो तेव्हा त्याचा रंग आपण कसा दाखवतो? अगदी सफेद, शुभ्र, नाही का, अगदी बर्फासारखा शुभ्र असलेला तो नंदी.
मग अशा त्या कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र असलेल्या बैलावरती आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या शंकराच्या, हे सगळं एवढं जे वर्णन आलेलं आहे हे शंकराचं विशेषण झालेलं आहे. ठीक आहे. कैलास गौरम वृषम आर वृक्षो हो अष्टमूर्ते, हे सगळे एवढी विशेषणं शंकरासाठी वापरलेली आहेत. मग आता इथून पुढं अशा त्या शंकराच्या पदन्यासाने म्हणजे पाय ठेवण्याच्या प्रसादाने, कृपा प्रसादाने, अनुग्रहाने ज्याची पाठ पवित्र झालेली आहे असा मी, म्हणजेच मी म्हणजे कोण आता इथं सिंह, हा जो सिंह आहे कोण, कुंभोदर नावाचा जो सिंह आहे त्याच्यावरती शंकर काय करायचे, पाय ठेवायचे नाही का, त्याच्यावरती पाय ठेवून ज्याची पाठ पवित्र झालेली आहे असा तो सिंह, त्या सिंहाची पाठ पवित्र झालेली आहे असा मी कोण आहे, निकुंभाचा मित्र आहे. निकुंभ हा जो शंकराचा एक गण आहे त्या निकुंभाचा पण मी मित्र आहे आणि माझं नाव कुंभोदर असं आहे आणि मी सुद्धा त्याच शंकराचा एक कोण आहे, सेवक आहे, त्याच शंकराचा एक नोकर आहे. आता नोकर म्हणण्यापेक्षा सेवक हा शब्द इथं जरा छान वाटतो. ठीक आहे. असे मग त्या निकुंभाच्या वेगवेगळ्या कथा आहेत नाही का. मग त्याच्यातला आता नेमका कोणता निकुंभ आपण इथं घ्यायचा, कोणता नाही घ्यायचा, तर त्याच्यासाठी आपण काही जास्त संभ्रमात पडायला नको. तर इथं निकुंभ म्हणजे एक शंकराचा गण किंवा एक शंकराचा सेवक आणि त्या निकुंभाचा मी कोण आहे, तर त्या निकुंभाचा मी मित्र, माझं नाव काय आहे, कुंभोदर, असं तो सिंह त्या राजाला सांगतोय. ठीक आहे. कुंभोदरो नाम निकुंभ मित्रम, असं स्वतःच ओळख करून देतोय तो. ठीक आहे. तर असा सिंह ज्यावेळेस मनुष्यवाणीत बोलायला लागले त्यावेळेस राजा एकदम आश्चर्यचकित झाला होता. पण आता ज्यावेळेस त्यांनी हे ऐकलं की अशा प्रकारे हा त्या निकुंभाचा मित्र, शंकराचा सेवक, कुंभोदर आहे वगैरे वगैरे, तेव्हा राजाला जरा थोडंसं वेगळं वाटतं. हा, त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत नाही का, की माझा हात थांबलेला आहे किंवा मी काहीच करू शकत नाहीये वगैरे वगैरे, आणि मी एवढा शूरवीर असताना सुद्धा हा सिंह त्या गायच्या पाठीवरती चढूच कस काय शकला. तर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर उलगडा कदाचित त्या राजाच्या मनात व्हायला लागलेला असणार. ठीक आहे. असा हा सुंदर आता संवाद इथून पुढे सुरू झालेला आहे. तर एक दुसरी गोष्ट पाहायची आपण, तर कसं आहे की आता जर आपण पाहिलं भारतामध्ये तर सिंह हे कुठं आहेत, फक्त आणि फक्त गिरच्या जंगलामध्ये आहेत. गुजरातमध्ये, सौराष्ट्रामध्ये नाही, जुनागड वगैरे हा जो सगळा परिसर आहे त्याच भागामध्ये फक्त सिंह आहेत. पण त्या काळामध्ये हिमालयामध्ये सुद्धा सिंह होते. समजा हिमालयात जर त्या काळात सिंह नसते तर राजाला पहिलं आश्चर्य हे वाटलं असतं का इथं सिंह आला कसा काय, हे आश्चर्य पहिलं राजाला वाटलं असतं. पण त्या काळात त्या हिमालयाच्या जंगलांमध्ये सुद्धा सिंह होते, त्यामुळे त्या गोष्टीचं राजाला आश्चर्य वाटलेलं नाहीये. कारण असतात जंगलामध्ये सिंह होतेच त्या काळात, म्हणजे संपूर्ण भारतभर सगळीकडे सिंह होतेच. पण नंतर त्यांची प्रजाती फक्त आणि फक्त आत्ताच्या काळामध्ये आज 21व्या शतकात फक्त आणि फक्त गीरच्या अभयारण्यापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण कुठेतरी ही आपली संस्कृती कशी होती आणि आता कशी झालेली आहे हा त्यातला फरक आपल्याला दिसतोय. आज हिमालयामध्ये सिंह आहे ही कल्पना सुद्धा आपल्याला करता येणं शक्य नाहीये, कल्पनेत सुद्धा. पण त्या काळात असं होतं, सगळीकडे चित्र असं होतं. म्हणजे कशी होती माझी संस्कृती आणि ती आता कशी झालेली, मग तिच्यासाठी मला काय काय करता येईल आणि कसं मला तिला पुन्हा उभं करता येईल हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे ह्याच्यातून. त्यासाठी हा सगळा अभ्यास आहे. बाकी ह्या गोष्टी, कथा, काव्य म्हणून ऐकणं, त्यातले अलंकार, त्यातले छंद, रीती, रसगुण, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं नाही का, तो कवी म्हणून किती श्रेष्ठ होता, हे काव्य म्हणून किती महान होतं, हे करण्यापेक्षा त्यातून माझी संस्कृतीचं दर्शन मला होतंय का, आणि ते होत असेल तर त्याच्यातून माझ्या जीवनात काही गुण येऊ शकतायत का, हा प्रयत्न आपण इथं केला पाहिजे. ठीक आहे. करूया तो प्रयत्न आपण. जसं आपण छोटा छोटा बालवाडीत आहोत, हळूहळू जाऊया आपण सगळे पुढे नाही का शिकत, सगळेच जण संगच्छध्वम संवदध्वम नाही का, सगळे सोबत आपण पुढे जाण्याचा एक हा अल्पसा प्रयत्न जो आहे तो करत राहूया.
ठीक आहे, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत प्रयत्न आपण करतच राहूया. अशा प्रकारे हे 35व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता उद्या आपण 36व्या श्लोकापासून पुढे पाहायला सुरुवात करूया. ठीक आहे.